तर बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात पुकारलेल्या नाशिक बंदला आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे। व्यावसायिकांनी या बंदला पाठिंबा देत व्यवहार बंद ठेवलेत। नाशिकच्या एमजी रोड इथल्या मुख्य बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश यांनी। पाहूयात। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधामध्ये आज नाशिक बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आज या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय। मी आता एमजी रोड परिसरातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि आपण इथलं जर चित्र बघितलं तर एरवी गजबजलेली ही जी बाजारपेठ आहे इथे मात्र आज शुकशुकाट दिसतोय। एमजी रोडचे व्यावसायिक असतील किंवा नाशिकमधले सगळे व्यावसायिक, इथलं व्यापारी असोसिएशन असेल, या सगळ्यांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे। या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतोय, हिंदूंची घरं तोडली जात आहे। त्यामुळं या विरोधामध्ये कुठेतरी हिंदू समाज एकवटलेला आहे आणि सगळ्या हिंदुत्ववादी संघटना यांनी आज बंद पुकारलेला आहे। याला नाशिकमध्ये मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। आज सकाळपासून सगळी दुकानं बंद दिसत आहेत आणि जी लोक अन्याय अत्याचार करत आहेत यांच्यावरती आता जे केंद्र सरकार आहे यांनी याची दखल घ्यायला हवी आणि याची दखल घेऊन त्या लोकांना मदत कशी करता येईल किंवा तो तिथला हिंदू समाज सुरक्षित कसा होईल यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे, यासाठी पुकारलेल्या या बंदला नाशिकमध्ये मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक।